भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारो। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता। निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साखळे पडून दी। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता। तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य। घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता। पांडुरंगा मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनी रामयाचा नारायण मनी रामयाचा
पारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संप्रदायाचे कळस देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडला आहे। या अभंगाच्या द्वारे महाराज तुम्हाला आम्हाला भक्ताचे लक्षण सांगतात। भक्ताचा देहभाव काय, भक्ताचं राहणीमान काय, भक्ताची दिनचर्या काय, आणि जी भक्ताची दिनचर्या आहे त्याच्यावर देव त्याच्या पाठीमागे उभा टाकतो। देव जर पाठीमागे उभा टाकायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण सत्याच्या बाजूने चाललं पाहिजे। असं सोपं भक्ताच्या लक्षणानं युक्त देव मागे उभा टाकण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये केल्या जाणारं सत्य कर्म हे आपल्याला देवाला भेटून देते। असा सहज प्रतिपाद्य विषय महाराजांनी आजच्या अभंगाद्वारे प्रतिपादित केलेला आहे। विठ्ठला प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावाची परंपरा जवळपास किती वर्ष झाले 10 वर्ष आणि सध्या 10व्या वर्षात पदार्पण म्हणजे जवळपास 2 वर्षांनी एक तर नाही म्हणजे झेंडे गुड्याचा झेंडा पहिलं गुडच होतं पण आता नाम यज्ञ अन्नदान यज्ञ हे सर्व आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे। या वर्षी सुद्धा हा अखंड हरिनाम सप्ताह आजचा जवळपास 3रा दिवस सर्व गावकऱ्याच्या वतीने ही सेवा कीर्तनाची माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे। या कीर्तनाच्या सेवेसाठी उपस्थित सर्व गुणीजन गायक मंडळी मृदंगाचार्य कैलास महाराज मृदंगाचार्य सुमित महाराज गाव पुसद संतोष महाराज आमचे मुंडे गुढ्यातनूरकर तसेच या ठिकाणी आपले पुसदचे भजनी मंडळी महाराज काय नाव बाळू महाराज संदीप महाराज भारत महाराज प्रत्येक वर्षी आणि विशेषत्वाने आपल्या सर्व परिसरामध्ये ज्ञानेश्वरी प्रवचन ज्ञानेश्वरी पारायण ज्यांच्या मुखारविंदातून होत असते आपल्याच परिसरातील साधुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आमचे परम आदरणीय प्रेमसिंग बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे चोपदार आणि सर्व श्रोते मंडळी परमार्थ करणं माणसाच्या जीवनाचं परमोच्च धर्म आहे। भक्ती करणं हे मानवी जीवनामध्ये आल्यावर जीवनात जर भक्ती नसत तर जंगलामधला पशु काय आणि गावामधला माणूस काय। व्याख्या भक्तीविन पशु कशाशी वाढला सटवीने नेला नाही कैसा। भक्ती आपण करायची आहे पण भक्तीमध्ये 1-2-3 प्रकार आहेत करण्यामध्ये। तुम्ही आम्ही रोज भक्ती करालो की तुमची आमची सकाम भक्ती आहे। काहीतरी संसारामधलं मागण्यासाठी म्हणून भक्ती करालो आपण सकाम आणि सकामतेचं फळ बी आहे ना सकाम भजने फळ जोड आणि जोडायचे काय फळ जोडायचंय संसारातलं का देव जोडायचंय। भजन निष्काम असेल तर भगवंत येणारच आहे
पण निष्काम भजन आपलं नाही. सकामता आहे, निरपेक्षता नाही, सापेक्षता आहे, आशा आहे. तुमची माझी प्रत्येकाची जीवन जगत असताना भक्ती करताना आशा लावून बसलो, आणि जी कधीही पूर्ण होईल ह्याची काही गॅरंटी. भक्ती करणं काही फार अवघड नाही, पण त्याच्यासारखं अवघड बी दुसरं. परमार्थ हा नवे सोपा, ज्ञान गोष्टी व्यर्थची बापा, जरी होईल ईश्वरी कृपा, तरी हा प्रपंच सुटे. प्रपंच सुटे म्हणजे लेकर बाळ बायको हे समजा सोडून द्यायचा असा भाग नाही. त्याच्यामध्येच असणं आणि असून नसल्यासारखं राहणं. असून नसल्यासारखं लोक म्हणतात त्याच्यामध्ये ते दिवस रात्र राहावं. आणि भक्ताचं लक्षण सांगताना तुकाराम महाराज म्हणाले, बाबा संसारामध्ये रममान जेव दिसतंय ध्यान, पण मनाची वृत्ती मात्र भगवंताकडे जोडलेली. मनाची वृत्ती. काय काय माणसं दिवस रात्र परमार्थात आहे, पण मनाची वृत्ती संसारात जोडलेली. मनाची वृत्ती. कीर्तनात किती बसला आपण ह्याला महत्व नाही, आपलं मन कीर्तनात किती रमलं हे महत्वाचं. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, आणि घडीने घडी सार्थकाची. मनाच्या वृत्तीची भावना संसारातली तुटणं आणि तेवढ्या वेळेपुरतं भजन आपल्या ह्याच्यामध्ये घडणं ही परमार्थाची सुरुवात आहे. फार काही अवघड गोष्टी नाहीत, पण अवघड करून ठेवल्यात आपण. ज्या काही गोष्टी सोप्या आहेत त्या अवघडाकडे नेऊन ठेवल्यात. आपल्याला अवघडाकडे नेऊन ठेवल्यात. अतिशय सोपी पद्धत, परमार्थाची सोपी पद्धत, फक्त ज्याला माहित आहे त्याला आपण विचारलं पाहिजे. तुमचं म्हणणं आहे कुणाला विचारलं पाहिजे? पुसा संताला नका हिंडू, आणि पुसा इतकं सोपं आहे का? कारण आजच्या काळामध्ये संत भेटल तरी का? संताची परिभाषा, संताची व्याख्या तरी काय? ज्याच्या वृत्तीमध्ये शांतता आल्या ते संत. सन्मार्ग वर्तनी इति संत, तदरूपेण विद्या विनय वर्धते. आपण चांगल्या मार्गाने चालणं आणि इतरांना त्या चांगल्या मार्गाने वाटला लावणं, हे काम जो सतत करतो त्याचं नाव संत. आणि त्या संताला जर विचारलं आपण की बाबा आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवा, आम्हाला भक्तीचा मार्ग, तुमचं माझं प्रत्येकाचं सोडा बाबा, तुमचं माझं प्रत्येकाचं सोडा. 4092 अभंगाची गाथा लिहिली तैनं सुद्धा त्याला भक्तीचा मार्ग विचारला. काय भक्तीच्या तवाला, काय भक्तीच्या तवाला,
अभंगाची गाथा लिहिणारा तुकाराम महाराज ज्यांच्या एका अभंगावर विश्लेषण अनेक वर्ष अनेक आयुष्यभर काही काही माणसं करावी, इतकं सामर्थ्य भक्तीमध्ये ओतप्रोत ज्यांचं जीवन गेलं, त्याग ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता, वैराग्य ज्यांच्या जीवनामध्ये कळकळीत होतं, देव ज्यांच्या घरी काम करत होता, असे तुकाराम महाराजानं त्याला विनंती केली, हनुमंतरायाला आम्हाला भक्तीची वाट दाखव. विचारणं काही व्हावं नाही, काही गोष्टी विचारल्याच पाहिजेत, काही गोष्टी नाही विचारल्या पाहिजेत. जिथं आपलं हित आहे तिथं आपण विचारलं पाहिजे. भक्तीची वाट अडाणी माणसाला विचारली तर काही सांगणार. ज्यानं भक्ती केली आणि भक्ती करून स्वतः कधीच काही मागितलं नाही, मला तर वाटतंय जगामधली सर्वात निरपेक्ष भक्ती म्हणजे हनुमंतरायाची. काहीच मागितलं नाही आणि एकही काम साध्य झाल्याशिवाय राहिलं हनुमंतरायाचं. तुमची माझी प्रत्येकाची भावना आहे, देवाची भक्ती करताना समध्या गोष्टी सोडून करावं लागतात, समध्या गोष्टी सोडून करावं लागतात असं नाही. समध्या गोष्टी सोडून करावं लागतात, कोणत्या सोडावं लागतात? जरी सर्व सांडोनी शोधा मजला ऐसा देवाची बोलीला, हे जरी खरं असेल तरी सांडायचंय काय हे वर्ण चुकलं. किंवा सांडी मांडी वासुदेव नामरूपी, सांडायचे काय? जे जीवनभर आपल्याला एका दिशेने घेऊन त्याला त्या 2-3 गोष्टी टाकायच्या सांडायच्या. जोवर बालपण होतं तोवर आपल्याला काही कळालं नाही, पण एकदा मात्र तरुणपण आलं आणि हळू 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 माणसाला एक गोष्ट भाग लागली. त्या गोष्टीचं नाव आहे आशा. रामायणामध्ये सप्तपाश आहेत महाराज, सप्तपाशाचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये आशा नावाचा एक पाश आहे. जगामध्ये सप्तपाश कोणी भेटले? आपल्याला एकच भेद नव्हे ना, एकच भेद नव्हे ना आशा पाश. महाराज वर्णन मी केले ना, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणाये करुणी अंतराळी क्षणाये करुणी अंतराळी आशेनं बांधून आपण आपलं जीवन जगतो. शेतकरी माणसं आपण
प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं काय, यंदा नाही तर नाही, पुढल्या वर्षी तरी पीक आहे. आशेवर आधारित आपण जगालो. आणि भक्ताचं लक्षण सांगताना काय म्हणे दासबोध सांगायचं, होईल ते होईना का, जाईल ते जाईना का, तुटली मनातील आशंका, जन्म मृत्यूची किंवा ठेविले अनंते, किती असू द्यावे समाधान, सर्व सुखाची आशा, ह्याच्यातून वेळ काढून क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, स्वतःसाठी आपल्यासाठी काही, आणि ते करायला गेलो तर हिंडता दिशा जीव पावला. कारण किती आहे दिशा. आणि दुसरी गोष्ट सांगितल्या, तुम्ही जिकडे जाचाल तिकडे अज्ञान आहे, अंधकार आहे. दिशा पाहता ते निशा वाढत आहे. दिशा म्हणजे रात्र, रात्र म्हणजे अंधार, अंधार म्हणजे अज्ञान. कोणीतरी येऊन कोणीतरी सांगा बाबा हे तुझं चुकला मार्ग भक्तीचा, आणि दुसऱ्या मार्गाने चल, त्याचं सोडायचं आणि दुसरीकडे जायचं, तिसऱ्याचं सोडायचं चौथ्याकडे जायचं. एक ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला, येणे संशयोची वाढला जन्मभरी, ही तुमची माझी वृत्ती आहे. आणि एक स्थिर करून भक्ती नसल्यामुळं भक्त ही बिरुदावली आपल्याला फक्त नावापुरती आहे. भक्त ही बिरुदावली आपल्याला फक्त नावापुरती. भक्त याचा अर्थ काय, भक्त म्हणजे जो देवासह कधीच विभक्त होत नाही तो भक्त. भक्त कुणाला म्हणाव, त्याच्या जीवनामध्ये दुःख आलं तरी, दुःख आलं तरी ज्या देवावर आरोप करत नाही त्याचं नाव भक्त. देवावर आरोप करत. आपण मात्र काय हो सालभर सप्ताह करायला, समज करायला, आयुष्यभर समज देव देव केलं, पण देवाला बी कळ्या खायचं होतं. कधीच जैन जीवनामध्ये देवावर आरोप केले नाही. तुमचं माझं तरी खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. पण ज्याच्यावर अनेक संकट आले ते सुद्धा म्हणले नाही देवानं माझं वाईट केलं. अतिशय वाईट प्रसंगामध्ये सुद्धा नकारात्मकता आल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मकता बघली. ज्या अर्थी मला असं झालं त्या अर्थी देवाची काहीतरी कृपा, सकारात्मकता बघली. मला तुम्हाला सांगायचं की भक्त या शब्दाची व्याख्या आहे स्थिर पद्धतीनं एकाच मार्गावर निष्ठावंत भाव धरून राहणं. भक्ताचा निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म भक्तीसाठी निर्धार पाहिजे. हे वर्म आहे की बाबा मी आता ह्याच्यामध्ये आहो, आता कसले संकट आलं तर ह्याच्यातून मी चुकणार नाही. निर्धारे हे वर्म चुकू नको, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वरूप. भक्ताची व्याख्या सांगत असताना भक्त प्रल्हादाचं नाव सर्वोच्च स्थानी आहे, सर्वोच्च स्थानी आहे. काय? कारण निर्धार चुकला नाही, निर्धार चुकला नाही. नाना तऱ्हेचे प्रयत्न हिरण्यकश्यपूने केले मारण्याचे, बापानं मुलाला मारण्याचे प्रयत्न जगामध्ये दुसरा कोणता बाप दिसला नसेल. एकच पहिला बाप ज्याने आपल्या पोराला मारण्याचा प्रयत्न केला. मला सांगा निर्धार चुकला नाही, निष्ठावंत भाव चुकला नाही. नामदेव महाराजांना वर्णन केले, अग्नी जाळू शके न जळती प्रल्हाद, हृदयी नारायण म्हणून या. अंतकरणामध्ये देव बसलाय, अंतकरणामध्ये नारायण आहे. आणि ज्या नारायणाची भूमिका एखाद्या माणसात बघली नाही, एखाद्या किड्या मुंग्यात बघली नाही. कुठं दाखिलाय देव? तुका म्हणे ऐसा खांब कडारीला आणि ब्रह्मदचकला सत्य लोकी. ही बघण्याची परिभाषा आहे, ही बघण्याची परिभाषा. भक्ती प्रल्हादाचं सोडा, नामदेव महाराजांनी वर्णन केले, अग्नी जाई तरी
न जळती पांडव हृदयी माधव म्हणूनिया. नाट्यगृहामध्ये किती प्रयत्न केले पांडवांना जाण्याचे. अंतःकरणामध्ये भगवंताचं नाव होतं, भगवंताचं स्मरण होतं. पांडवाचं स्वरूप लंके माझी उरले विभीषणाचे घर. लंका कोण जायरी? हनुमंताना. हनुमंत महाबळी आणि रावणाची दाढी जाईल. तया माझा नमस्कार वारंवार. लंका हनुमंतानं जाळली पण एक घर जळालं नव्हतं. नामदेव महाराजांनी वर्णन केले. लंके माझी उरले विभीषणाचे घर हृदयी रघुवर म्हणूनिया. अग्नी जाई तरी न जळती सीता हृदयी रघुनाथा म्हणूनिया. हे सांगण्याची भाषा भक्ताची. कारण हे निर्धार आहे आपलं स्थिर भाव, निष्ठावंत भाव अंतःकरणामध्ये धरणं, आपल्या संसारामध्ये रममान राहणं. आणि नुसतं रममान राहणं नाही, देहाची वृत्ती उदासीन करणं. हरित कमल संसार सकल उपमा दिल्या. पण संसार करायला माणूस टिचून, भक्त ही संसार टिचून करते. पण कसं आलिप्त कमळ कमळाचं फुल पाण्यात राहते, पाण्यात असूनही पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही. सहज सहज उदाहरण दिले महाराजांनी. तसं आपणही संसारामध्ये रममान राहू नका असं भाग नाही. अहो परमार्थाची परिभाषाच सांगणं सोडून दिले लोकांना. म्हणजे बिघडी द्या परिभाषा. तुम्हाला देव देव करायचा आहे, परमार्थ करायचा ना, चला भाई तू काय काय हेडू नाही असा भाग नाही. पण कितीतरी काच खरी घ्यायच, चलता चलता कुठं तरी काहीतरी व्हालंय. समध्यात सोपा जर परमार्थ सांगला असेल तर समध्यात सोपा वारकरी संप्रदायानं ठाईच बैसोनी आवडी आनंद अवघड वाटा मोडून टाकल्यात, सूक्ष्म वाटा मोडून टाकल्यात आणि सोपा मार्ग टाकलाय. तुका म्हणे सोपी गेली पायवाट उतरावया भवसागर रे. सोपी पायवाट आहे ही परमार्थाची आणि ह्याच पायवाटानं आम्हाला तुम्हाला जायचं. कितीतरी उदाहरण जीवनामध्ये की भक्त आहे पण संसारामध्ये रममान आहे, पण देहाची वृत्ती उदासीन. भक्तीमध्ये माणूस उदासीन असणं महत्वाचं आहे. उदासीन या शब्दाचा अर्थ आहे कोण्याच गोष्टीची आसक्ती नसणे, कोण्याच गोष्टीची. आणि जगामध्ये समजात मोठं सार कायदा केले समर्थानं मनाच्या श्लोकात. उदासीनता तत्वता सार आहे आणि सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. सदा सर्वदा आपल्याकडे मोकळी वृत्ती आहे का हो? आपलं आपलंच वाटतंय, दुसऱ्याचं दुसरंच वाटतंय. कंबर बांधून कीर्तन केलं तरी फक्त बोलण्यापुरतं शब्द ज्ञान आहे आपल्यापाशी. फक्त दिसायला आम्ही कीर्तनकार महाराज आहोत, पण दिनचर्या काय आपली पाहिली पाहिजे. दिनचर्या जर आपली घसरली असेल, आपलं बोलणं घसरलं असेल, आपलं पाहणं घसरलं असेल, आपलं ऐकणं घसरलं असेल, आपलं वागणं आपलं बोलणं, जगामधली समाजामधली क्रिया जर आपली बिघडली असेल तर फक्त आपण बोलण्यापुरते लटिके वचन लाई रे
लटके वचन नाही देही उदासीन. जर देही उदासीन आहे त्याचं लटके वचन नाही, किंवा त्याचं लटकं वचन आहे त्यानं देही उदासीन नाही. तर दोन्ही गोष्टी आहेत. लटके वचन नाही मग देही उदासीन. जर देही उदासीन नाही तर लटके वचन ठेवलेलं आहे. खोटं बोलतो माणूस, खोटं बोलतो. आणि खोटं बोलून परमार्थ होते का? नाही, खोटं बोलून परमार्थ होत नाही. ऐका, भक्तीचा परमोच्च शिखर सांगत असताना संत गोरोबा काकाची भक्त म्हणून व्याख्या केलेली आहे. जीवनामध्ये कसल्याही प्रकारची भावना जागृत न झालेला महात्मा संसारामध्ये रममान आहे. संसारात रममान असतानाही चिखल तुडिताना आजवर आल्याला लेकरू सुद्धा दिसले नाही. ही भक्तीमध्ये ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झालेली वृत्ती आहे. उदासीनता आहे, उदासीन. आणि जी उदासीनता तल्लीन झाल्याच्या नंतरही आयुष्य घातलं, लेकरू एकुलत एक मेलं, पण कुणाचा समजा प्रसंग माहित आहे, दुसरी बायको केली, दुसऱ्याही बायकोला स्पर्श केला नाही, पण देवाकडे मागणी काहीच केली. मी तुम्हाला काय म्हणालो, तुमची माझी आयुष्यभर देवाकडे मागणी आहे. देवाकडे मागणी आहे. काम देवाचं काहीच करायचं नाही आणि मागायचं मात्र भरपूर. आणि जगामध्ये एक सिद्धांत आहे, तेच सेवा हा भक्तीमध्ये देव बघायसाठी. देव जर आपल्याला बघायचा असेल तर देवाच्या पहिलं दार आहे तर ते सेवेचं. आणि हे सेवा आपल्या जीवनामध्ये जर नसेल तर आपल्याला देव भेटणार नाही. सेवा पाहिजे. आज संत सेवालाल महाराजाची जयंती आहे. जयंतीची चिंता करू नका. त्याचं नाव काय? त्याचं नाव सेवालाल. किती मोठं त्याच्यातून बोध आहे आपल्याला. ज्यानं आयुष्यभर सेवा हा भाव धर्म जपलाय. आपण काहीच नाही करायचं, काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता जैसे स्वामीस काही सेवा न करिता मुशारा मागती. नोकरदार गडी जर घरी आपल्या राहिला तर लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये आपण त्यांना नोकरी देत असतो सालाची, आणि काहीच काम करायचं नाही, फक्त रजिस्टरवर नोकरी लिहून म्हणला आता द्या पैसे. जमल का? सकाळी संध्याकाळपर्यंत मजुरी करणाऱ्या माणसाला संध्याकाळी मजुरी करण्याचा मागण्याचा हक्क आहे. तसं देवाच्याही दारामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये सेवा करणं हा भाग जर आपण जपला तर देवाला मागण्याची गरज पडत. न मागता तो पूर्वी न मागता. आणि ही भक्तीची उदासीनता आपल्या जीवनामध्ये जर असेल. दुसरी गोष्ट आहे, कसल्याही प्रकारची आशा आपल्या जन्माला जर आली. मला सांगा, तुम्ही तुमचं माझं सोडा, अहो कसं असतंय बघा, समर्थन सांगितलं ना, वाट विचारल्याशिवाय, केल्याशिवाय, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. विचार करून घ्या, विचार करून घ्या. हे की नाही? मला सांगा, महात्मा कबीर एका दिवशी आपल्या मुलाला घेऊन गंगेला स्नानाला जाऊ लागले. महात्मा कबीर स्नानाला जात असताना स्नान केलं. दोघाही बाप लेकानं स्नान केलं. पण चलता 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 स्नान करून घराकडे परत असताना महात्मा कबीराला सहज समोर एक सोन्याचं नाणं पडलं. सोन्याचं नाणं पडलं. त्याने त्या डोळ्यानं पाहिलं, उचललं नाही, पण मनात एक भाव असा आला, मी पाहिलो, मी उचललो नाही, मला ते उचलायचंही नाही, पण मागून येणारा मुलगा जर माझा त्यानं पाहिलं आणि न जाणं जर त्यानं घेतलं तर. म्हणून त्यानं काय केलं, चलता चलताच पायानं माती घेतली. त्या मुलानं मागून बघलं, कमाल नावाच्या मुलानं मागून बघलं आणि सांगितलं, बाबा माती काऊन ढकलली? बाप काय खोटं बोलणार होता? बापानं सांगितलं, बेटा हे नाणं पडले,
हे सोन्याचं आहे. माझी तर आशा त्याच्यावर गेली नाही, माझा लोभ त्याच्यावर गेला नाही, पण न जाणो ते जर तुझा लोभ त्याच्यावर गेला, तू जर उचललास तर त्या कमालानं उत्तर दिलं, बाबा ते तुम्ही आज बघलंय, गेल्या 2-3 दिवसापासून हे रस्त्यात पडलेलं मला रोज दिसालय, पण माझं नजर त्याच्याकडे गेली नाही. भक्त ऐसे जाना ये देही उदास. आणि आजचे भक्त किती जण म्हणतात किती जण उगा आपल्याला वाटतं देव त्याचं काम करते, देव त्याचं काम करते. खरं सांगा तुम्ही, निरपेक्ष भक्ती जीवनामध्ये जर उतरली, निरपेक्ष भक्ती जर जीवनात उतरली, तर निरपेक्ष भक्तीमध्ये तुम्ही देवाला मागण्याची गरज नाही. एखाद्या वेळेस टॅली करून पहा, एखाद्या वेळेस टॅली करून पहा. आम्ही बैठकीत असताना आम्हाला एक भाग ऐकायला भेटला होता बैठकीत, ज्याचं त्याला मूल्यमापन असलं पाहिजे, ज्याचं त्याला की आपण किती पाण्यामध्ये आहोत आणि आपल्यामध्ये किती आपण भक्तीत रममान झालो. की मी तुम्हाला मनात सांगणार बैठकीत भाग जाता वारीचा काय खूप निरपेक्ष भक्ती आपण जर करत गेलो तर त्याचं पोच पावती म्हणून तुम्हाला जर करायचं असेल तर एका दिवशी समजा गरिबी आहे घरची, सोयरे घरी आले, त्यावेळेला योगायोगानं आपल्यात साखर नाही, खिशात आणायला पैसे नाही. अशा टाइमला अंतकरणातून तुम्ही जर स्मरण केलं तर तुमचं काम त्या साखरेचंही सहज होऊन जाईल. ही भक्तीची अवस्था आपणही आपलं मूल्यमापन करू शकतो, पण ती निरपेक्षता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आपल्याला वाटते बाबा एकनाथ महाराजाच्या घरी 36 वर्ष देवानं काम केलं. आपल्याला वाटते तुकाराम महाराजाच्या पत्नीच्या पायातला काटा काढला. आपल्याला वाटतंय गोरोबाचे मडके घडीले. आपल्याला वाटतंय सज्जन कसाया संग मांस विकू लागला. आपल्याला वाटतंय कबीराचं शेले विणू लागला. आपल्याला वाटलंय जनाबाई संग दळू लागला, एवढ्या संग काम करू लागला. आमचं आयुष्य चालय भक्ती करताना, पण आमच्या कधी स्वप्नात आलं नाही. फरक काय आम्ही फक्त दिसायला लौकिकाची भक्ती करालो. उदासीनता आपल्या जीवनामध्ये नाही. ज्याच्या जीवनामध्ये उदासीनता आहे अशा भक्ताचं वर्णन महाराजांनी अभंग भक्त ऐसे जाना जिथे उदास, भक्त ऐसे जाना जिथे उदास,
ही समजात मोठी आहे आशा. समजात मोठी आहे. तुकाराम महाराज माहित माणूस देवापेक्षाही बलवान आहे. देवापेक्षाही. पण काय सोडल्यावर तुका म्हणे आम्ही देवाहुन बळी आणि राहिलो निराळी आशा सोडली. आशा सोडली. मला सांगा, ज्यानं आशा सोडली त्याच्या घरी देव जातो. आशा सोडली. मला सांगा, दुर्योधनाला आशा लागली होती. भगवान श्रीकृष्ण शिष्टाईसाठी आले. शिष्टाई फेल झाली. पण दुर्योधनाला आशा होती की आजच्या संध्याकाळचं जेवण माझ्या घरी भगवान श्रीकृष्ण जेवल्याशिवाय जाणार. आशा. विदुराला आशा होती का? विदुराच्या पत्नीला आपल्याला आशाच नाही. ज्याला आशा होती त्याच्या घरी देव गेला का? ज्याला आशा नव्हती त्याच्या घरी गेला? आशा नव्हती. असं म्हणतात तत्कालीन भारतवर्षाचा प्रधानमंत्री विदुर होता. तत्कालीन भारतवर्षाचा. आताचा भारत नाही. आताचा भारत म्हणजे कमी आहे. तेव्हा त्याच्यामध्ये काबूल होतं, कंदहार होतं, पाकिस्तान होतं, बांगलादेश होता, नेपाळ होता, अफगाणिस्तान होतं. तिथं होत असलं. हे समजे मिळून अखंड भारत आणि भारताचं राज्य आणि त्या भारत देशाचा प्रधानमंत्री होता विदुर. लोक म्हणतात विदुराच्या घरी काहीच नव्हतं. तुम्हाला सांगतो विदुराच्या घरी खरंच काय नव्हतं. खरंच काय नव्हतं. मला सांगा, म्हणजे हे राजकारणामधले महात्मे आहेत की नाही? परमार्थामध्ये माणूस महात्मा व्हालाय, तसं राजकारणातले काही महात्मे. कोण म्हणते राजकारणात महात्मा होत नाही? काही लोक म्हणतात राजकारण काय चांगल्याच राहिलेलं नाही. अरे चांगल्यासाठीच राजकारण. बदनाम केलं राजकारणाला काही लोकांना. हे आमचे प्रेमसिंग बाबा, आमचे परमेश्वर मामा, हे समजायचे तेव्हा तरुण असतात तुम्ही. 1962च्या काळात, 61-62च्या काळामध्ये तुम्हाला कळत असेल ते काय कळते बाबा. त्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये भारताचे पंतप्रधान त्याचे नाव लाल बहादूर शास्त्री. ताश्कंतच्या करारामध्ये त्याचा मृत्यू झाला. महात्मे नाहीत का? होते. लाल बहादूर शास्त्री विषयी असं सांगितले जाते, भारताचे प्रधानमंत्री असताना त्याला जे पगार मिळत होता त्या पगारामध्ये त्या काळामध्ये त्यानं आपलं घर भागवायचं. घर एका दिवशी पगार जास्त उरू लागला. समजा घर प्रपंच भागून पगार उरू लागला, तर त्यानं भारत सरकारला पत्र लिहिलं सचिवाला. त्या हे पगार मला अति व्हालाय, त्याच्यातून कपात करा. मला एवढे पैसे घराला लागायला तयार. खूप कमी केला, खूप कमी केला, खूप कमी केला असं सांगतात. 100 रुपये पगार घेतला ते महिन्याला. किती घेतलं? 100. रेकॉर्डिंग वाले होऊ दे रेकॉर्डिंग. मी जे आहे सांगा तुम्हाला. 100 रुपये पगार घेतला बाबा पंतप्रधान असताना. एका दिवशी काय झालं, त्याला भेटण्यासाठी त्या काळातले गृहमंत्री आले, सरदार वल्लभभाई पटेल. घरी बसले असताना तेवढ्यामध्ये घरामध्ये बायकोला आज्ञा केली त्याने की बाबा गृहमंत्री आले, त्याची व्यवस्था करा. 100 रुपयात काय होणार होतं प्रधानमंत्र्याच्या घरचं? काहीच नाही. पण काय झालं, बायकोनं दुरून सांगितलं की आपल्या घरचं समजा संपले. पण काही पैसे बायकोनं उरून ठेवलेले, 1 पैसा 2 पैसा 3 पैसा तेव्हा होता बरं. 1 पैसा 2 पैसा 3 पैसा होता तेव्हा. 5 पैसे कळते आम्हाला. 1 पैसा 2 पैसा आमच्या चलनात नव्हता. ते तुम्हाला होते.
त्याने ते बायकोनं जमा करून ठेवलेले असे 1-2 रुपये काहीतरी निघले फोटोच्या मागे ठेवलेले आणि त्याच्यावर त्याचा काहीतरी सामान आणलं आणि त्याच्यात हे केले. वल्लभभाई पटेल घरून परत गेल्यावर त्याने बायकोला मधात जाऊन विचारलं, म्हणले का ग आपल्यात तर काही नव्हतं असं म्हणलीस तू, मग हे आलं कुठून? तो त्या बायकोनं सांगितलं, बायको बी बघा किती खरं बोलणारी होती. नाव कुणाचं निघतंय? कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या माणसाचं नाव आहे का? ती बायको म्हणली, का हो तुम्ही 100 रुपये पगार आणता, मी तुमची धर्मपत्नी आहे, मी तुमच्यापासून लबाड कशी बोलल? पण त्याच्यातून 1 पैसा 2 पैसे जमून 1-2 रुपये उरले होते आणि त्याच्यातून उरलेल्या पैशातून काय सामान आणलं. ऐका, त्या महात्म्यानं दुसऱ्या दिवशी सचिवाला पत्र लिहिलं, 100 रुपयातून मी म्हणजे 2 रुपये महिन्याला उरले, त्याच्यामुळे मला पगार 98 रुपये का. हे राजकारणातले महात्मे आहेत. हे राजकारण लोक बदनाम केले राजकारण. आपण मी तुम्हाला काय सांगू लागलो, तत्कालीन भारतवर्षाचा प्रधानमंत्री कोण? विदुर. विदुर काय येडा म्हणजे गरीब होता का, त्याला काय खायला भेटत होतं? नव्हतंच, भेटत नव्हतं. वास्तविक पाहता 18 पुराण ज्यांनी लिहिले त्याचा बाप होता. विदुराचा बाप कोण? तुम्हाला माहितच नाही का की महाभारत माहित झालं पाहिजे. मलाही वाटलं कधी कधी मी भागवत सांगूच काय. व्यासपुत्र आहेत. सांगा तुम्ही आहे की नाही? 18 पुराणाचा निर्माता आहे आणि तशाचा मुलगा. अशा नाही देव माझ्या घरी येईल म्हणून कधीच बोलिलं नाही, आहे की नाही? पण आपलं बघा की कुठलाही राजकारणी कुठला येऊ द्या, चोर दरोडेखोर कुठला येऊ द्या, त्याच्या पुढे जाते कोणीच. कुणाला गावात तुला भूत विचारणार त्याच्या पुढे जाऊन शिल्पी करते. नाही लोकांना हो त्याच्या संग शिल्पी निघाली पाहिजे. काय पण आहे बापू त्याच्या संग शिल्पी काढून तुझी. त्या भगवान कृष्णाला आशा पडली, विदुराची आशा संपली, पण देवाला आशा लागली, मी विदुराच्या घरी गेलो पाहिजे. चल विदुरा घर जावे, देव ज्या दिवशी विदुराच्या घरी गेले त्या दिवशी सद्गुरु चरित्रामध्ये पाहे पा विदुराच्या घरा प्रीती कैशी शारंग धरा दुर्योधन राज द्वारा कदापि नवते यसा. खायला तरी काय होतं? दरदरीत पाल्या माझे रांजल्या काय करू उपचार
काय भाव आहे खायला काय होतं आपण म्हणालो तुकाराम महाराज म्हणते दरदरीत पाण्या माझी रांदिल्या कन्या काय करू उपचार मोडक्याच बाजार वरी वाकच्या शेजार काय करू उपचार मुखशुद्धी तुळशीद तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार गोप मोडके जर्जर काय करू उपचार बडीशोप तरी होती का जेवल्यावर खायला सुगंधिम पुष्टिम वर्धम समर्पयामी आपण देवाला म्हणतो बघा देवाला पूजा अर्चा केली अशी उपचार पण काय संस्कृती श्रेष्ठ आहे आपली जेवण झाल्यावर तुळशीचं पान देत होते आता तुळशीच्या पानात जी चव आहे ती बडीशोप मध्ये तरी आहे का कुठली बी आणा इलायचीची बडीशोप आणा काही बी खा कुठली पुडी पण हे आहे भाव भक्ताचा आणि असा भक्त ज्या वेळेस भगवान गेले त्यावेळेस निस्ता विदूर नाही तर विदुराच्या पत्नीलाही वेळ लागले कुणाला लागणार नाही राजस सुकुमार मदनाचा पहिल्या क्षणी वेळ लागली बैसी जीवी जडोनी कैसे वेड लाविले काना गोवरिया कैसे वेड लावले मला सांगा भाव आहे उदासीनता आली देहाची आणि काय खावा देवा देवाला हे विसरून गेली बाजूला 1-2-4 दिवसाचं केळ पडलं होतं ते केळाचा गर आपण खात राहिली आणि तरपल दिली देवाला सावध झाली कवा विदूर बाहेरून आले देव टरपल खायले आणि आपण केळ खायला मधला गर खायला देव बी उदासीन आहे त्यावेळेस आणि भक्तही उदासीन आहे देवही उदासीन आणि भक्तही उदासीन असल्यावर काय होतंय रामदेव महाराजांना वर्णन केले जनाबाईचं झाड लोट करी जणी झाड लोट देवही निसंग होते पण भक्त निसंग असत देवही निर्लज्ज होते भक्त निर्लज्ज असत तर
ही परिभाषा आहे. ज्या वेळेस विदुरानं पाहिलं बायको काय खायला आणि देव काय खायला, जाग केलं, अवस्था जागृतीची आली. जागृतीची आल्यावर मात्र खडबडून जागी झाली आणि विचारलं मी काय द्याले देवाला, घर आपण खायले आणि टरपण देवाला द्याले. ऐका, ज्यावेळेस जाग होऊन द्यायला देवाला प्रयत्न केला घर, त्यावेळेस देवाला ते घर खाला आणि थुकून दिला. विदुरानं सांगितलं आवडलं नाही का? म्हणले मगा जे देत होती ते आवडलं, आता जे देत आहे ते आवडत नाही. त्याचं कारण सांगितलं, जन जागृतीचा अहंभाव धरून मी भक्ती करतो हा भाग समजून जर देवाला देण्याचा प्रयत्न केला तर देवाला कधीही आवडत नाही. तुकाराम महाराज माहित, काया वाचा मन करा देवासी हा भाग आहे. आपल्याला काय नको मला सांगा, घरी देव आहे, खायला काहीच नाही तरी देवाकडे काही मागितलं नाही, म्हणजे हे आशा संपल्याला लक्षण आहे. गेले आशापासून निवारो, गेले आशापासून निवारो, गेली आशापासून निवारो, विषय पाण्याचा झाला नारायण, लय लागत नाही, पण माणसाचा एक उठा ठेवा आहे, माझं भागलं पोरायचं भागलं पाहिजे, पोरायचं भागलं नातायचं भागलं. एक बडा शेत व्यापारी मोठा होता, बऱ्याच शेत्यापासून खाणं खात होत्या. एका दिवशी सहज संध्याकाळचा समजा हिशोब झाला आणि कारकुनाला त्याने वर्दी दिली. कारकुन जाग्यावर आला आणि कारकुनाला विचारलं, म्हणजे बाबा सध्याच्या घडीला आता माझं तर 50-60 वर्ष झाले, एकच पोरगा आहे, पण सध्याचा लेखाजोखा जर केला तर आता उपलब्ध माझ्याकडे संपत्ती किती, ती किती दिवस पुरू शकते. कारकुनानं समजा हिशोब केला, सादर केला, सांगितलं, म्हणलं सावकार इथून पुढे 8 पिढ्यापासून खाती इतकी संपत्ती सध्या तुमच्याकडे आहे. सावकाराला तळमळ लागली, बनला जन्म वाया गेला म्हणा माझा. कारकुनानं सांगितलं कसं काय? मला 8च पिढ्या. चिंता लागली त्याला. एका दिवशी एक साधू महात्मा भेटला आमच्या प्रेमसिंग महाराज सारखा. विचारलं, काहून तुमच्या चिंतेचं कारण काय? त्याने सांगितलं, बाबा 8च पिढ्याच आहे माझ्याकडे. म्हणजे मग 9व्या पिढीचं कसं होईल? 9व्या पिढीचं कसं होईल? ह्याचा भाग असावी नाही. काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? ठेविले आनंदे सुखी असू द्यावे. असं नाही, कर्म तर केलं पाहिजे, एका जणाला असंच करताना ऐकलं, काही करायचं नाही आणि उगा निवांत राहायचं. त्याला विचारलं, एका जणाने सांगितलं, म्हणजे एक साधू महात्मा भेटला आणि त्याला सांगितलं, काम करत जाय बा, खायला भेटल, काम केलं तर पैसा अडका येईल, पैसा अडका आला तर त्यानं म्हणायचा, त्या साधूला म्हणायचा, साधूने सांगितलं, म्हणजे काम करत जाय, 5-50-100 रुपये भेटतील. त्यानं म्हणला, मग 5-50-100 रुपये भेटल्यावर पुढे काय नाही, 100चे 1000 रुपये, म्हणजे 1000 रुपये झाले समजा पुढे. साधू महात्माने सांगितलं, 1000 रुपयाचे कधी लाख रुपये होतील काय सांगायचं म्हणा. म्हणजे पुढे लाख रुपये जर झाले तर घर बांधशील, बायको वेद कोणीतरी पोरगी देईल, लग्न करशील, म्हणजे लग्न बी झालं, बायको झाली पुढे. त्याला म्हणला, बा कमी चिल, मोठे पोरं होतील, शिक्षणदार होतील, डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर, वकील झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, मग पुढे म्हणला संपत्ती वाढेल, कोट्यावधीची होईल, अब्जापर्यंत जाईल,
अब्जावधी झालो, समजा मी अब्जाधीश झालो म्हणला, मग पुढे काय नाही म्हणला. पुन्हा 2-4 साधून सांगितलं 2-4 पिढ्या झाल्याच्या 2-4 पिढ्यापर्यंत संपणार नाही तुझ्या पुसलं. आणि अशा टाइमला तुम्ही मग अर्धत्याकडे जाशील, म्हातारपणाकडे जाशील आणि मग तुला आरामशीर बसून खायला भेटल. त्यांना म्हणला साधू महाराज, आणि मग मी आज काय करतो, आज मी काय करतो, असा असा भाग नाही. ही कर्मसृष्टी आहे, इथं आपल्याला कर्म केलंच पाहिजे. पण जे कर्म केलं ते कर्म मी करता नसून करता राम म्हणविसी, देणे तू पावसी यश कीर्ती प्रताप. जगामध्ये कितीतरी धनसंपत्ती आपल्याकडे आली, ती माझी आहे अशी म्हणण्याची शाश्वती गॅरंटी आपल्याकडे नाही. आणि जे धन तुमच्या आमच्यासाठी अपायकारक आहे, जे धन तुमच्या आमच्यासाठी सर्वोच्च दर्जाचं आहे, त्या धनाची किंमत तुकाराम महाराजानं सोने नाणे आम्हा के समान आणि माणिक पाषाण किंमत आहे. कारण त्याच्या नजरेमध्ये धनाची किंमत ती आहे, प्रॅक्टिकल आहे म्हणून थांबले नाही. छत्रपती सारख्याचं धन जवळ आलं तरी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी कंठी मिरवा आणि व्रत करा. मग भगवंताच्या भक्तीसाठी आपल्या जीवनामधलं धनही आवडत नाही, जनही आवडत नाही, आई आवडत नाही, वडीलही आवडत नाही, कारण देव त्याचा होऊन बसलाय. दुसऱ्या चरणावर विषय तोटांचा झाला नारायण, 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 विषय तोटांचा झाला विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता. ना आवडे नाही, त्याच्या सोबतच आहे, पण त्याच्यावरची वृत्ती उदासीन आहे, वृत्ती उदासीन आहे. ऐका, मला सांगा, खरं सांगा, तुम्ही देवानं आपलं काम करावं असं कुणाला वाटते का नाही? देवानं आपलं काम करावं तुम्हाला वाटते, आपल्याला वाटते, प्रत्येकाला, पण शक्य नाही. अशक्यच गोष्ट आहे किती, पण केलंय की नाही पुराणात? बरं सोप्या पद्धती आहेत, बरं सोप्या पद्धती. देवानं सहज आपली कोणत्याही पुढं पुरवावं आपल्या संसारामधलं, असंच करायचं असेल तर लई सोप्या पद्धतीत. कसं कधी कधी काय होतं माहिती का, गणित सोडित असताना, गणिताचा विषय गणित सोडित असताना गणित सोपं कुणाला जाते? ज्याला सूत्र सापडले त्याला, ज्याला सूत्र सापडले त्याला, ज्याला सूत्र सापडलं नाही त्याला ना पानच्या पान भरते, पण त्याचं काय उत्तर येत सूत्र असल्यावर.
सूत्र महत्वाचं आहे. काही काही जणांच्या घरी देव राबलाय कधी तर त्यांना सूत्र सापडले देवाचं सूत्र. किती सोपं सूत्र आहे. मग एका दृष्टांतात तुम्हाला सांगतो सूत्र किती सोपं आहे. असंच आता प्रयागराजला कुंभमेळा भरला. आता लोक म्हणले की 45 वर्षानंतर आला योग म्हणून लोक पळाले गेले. असाच योग आला महाभारतामध्ये एकदा. आल्याच्या नंतर द्रौपदी नवीन पांडवाची पत्नी होऊन घरी आली. आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळेस राज्य चांगलं होतं, भरभराट होती. त्यावेळेस काही वनवास त्याला झाला नव्हता, काही नाही. अशा पद्धतीमध्ये त्या एका दिवशी द्रौपदी घरी असताना मोठा योग आला आणि गंगेला स्नानासाठी जायचे म्हणून संघ मैत्रिणी घेतल्या. सर्व मैत्रिणी संघ घेतल्या आणि गंगेला स्नानाला गेले. गंगेला स्नानाला पर्व काळावर जावं गेलं पाहिजे. गंगा जवळ असली तर, नसली तर खूप मोठ्या सुविधा दिल्यात आपल्याला. गंगा पापम शशी तापम कल्पतरुस्तता दैन्य हरणम पापम तापम च दैन्यम हरे श्री सद्गुरु दर्शनम. स्नानाला गेल्या ब्रह्ममुहूर्तावर पहाट झाली होती. पण त्याच गंगेमध्ये स्नान काही साधू लोक करत होते. त्याच्यामध्ये एक साधू असा होता की पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून स्नान करत होता. सूर्योदय निघायची वाट बघू लागला. अशा अवस्थेमध्ये काय झालं, आता स्नान संपलं, सूर्योदय व्हायच्या टाइमला ह्या द्रौपदीच्या मैत्रिणी द्रौपदी गेली स्नानाला. साधू खाली स्नान करायला आणि वरी ह्या स्नान करू लागल्या. गंमत अशी झाली, साधू ब्रह्ममुहूर्तावर स्नान करताना अंगाला काही नव्हतं, कापड नव्हतं, निर्वस्त्र होत. पण आता बाहेर निघाव तेवढ्यामध्ये ह्या समजा बाया त्याला दिसल्या. आणि बायाच्या देखत निर्वस्त्र निघणं हे शोभणारं कृत्य नाही. म्हणून साधू काय केला, तिथंच खाली बसून राहिला. वाट बघू लागला साधू. दिवस निघून गेला, कासरावर वरी आला. पण ह्या बाया काही लवकर आंघोळ करून बाहेर निघत ना, पण जायची तयारी नाही. काही माणसाला लक्षणाला कळत असते, हुशार माणसं असतात. त्याच्यात द्रौपदी हुशार होती. तिनं बराच विचार केला, हे साधू सकाळपासून आंघोळ करायलाय पण बाहेर निघायची तयारी नाही. तिला विचार आला की बाबा खरंच असं झालं असं, अंगावर वस्त्र नाही, आम्हाला बघून साधू निघायच्या तयारी. प्रभा असा गंगेचा चालाय. द्रौपदीनं काय केलं, आपली साडी अंगावरची थोडी फाडली आणि त्या प्रवाहाच्या दिशेने फेकली. तिचं म्हणणं ती साडी जाऊन साधूला भेटल आणि ते वस्त्र गुंडाळ. योगायोगानं पहिल्यांदा टाकलेला तुकडा प्रवाहात दुसऱ्या प्रवाहात गेलं, ते पलीकडून गेलं, साधूला सापडलं नाही. आता राहिलेली साडी पुन्हा त्याच्यातली फाडली, राहिली किती, अर्धीच. ती टाकली साधूच्या दिशेनं. योगायोगानं ते साधूच्या दिशेनं तुकडा गेला. तेवढाच तुकडा साधूनं पटकून धरला आणि गुंडाळला आणि साधू बाहेर निघला. निघताना सांगितलं साधूनं, तू एका साधूची इज्जत वाचलीस, तुझी इज्जत वाचवायला देव येईल. कोठे गुंतलासी बारिकेच्या निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. वाईट चांगले बरोबरे, वाईट चांगले बरोबरे. आजी हो बाबर हो, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, कुमार कुमार, गोपाल कुमार, गोपाल किती सोपी पद्धत आहे, किती सोपी. आपण मात्र का दान करायचंय, पण कसं माहितीये का,
लोकाला सांगू. भगवंतानं गीतेमध्ये दानाचे महत्व सांगत असताना सात्विक दान, तामस दान, रजोदान, रजोगुणी दान, समजात मोठं कोणतं दान आहे? तर दानम सात्विक. कोणचं सात्विक? ह्या हाताने दिलेलं ह्या हाताला कळू नये, ह्या हाताने दिलेलं. आणि इथं तर मात्र आपण खूप द्याला, आपण पवाडे लावून बॅरिकेड्स लावून मस्त असे मोठे हे लावून आम्ही इतकं दिलं. सत्याची पट्टी देताना माझा मोठा आकडा आहे, समजाच्या वरी घेऊ. तिथं बघा की ठेवलंय, हे काय खोटं नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. दिलंय काय? परिस्थितीला अनुरूप, परिस्थितीला योग्य जे कापड दिलंय ते परिस्थितीला योग्य होतं, ते दिलंय. दिले किती आपण? जैसे ज्याचे कर्म तैसे तुम्ही किती दिलंय त्याच्यापेक्षा 1000 पटीने, लाख पटीने देऊ देते. तुम्ही दुसऱ्याचं किती घेतलंय त्याच्यापेक्षा 100 पटीने घेते, त्याच्यापेक्षा 100 पटीने. मला सांगा तुम्ही, महाभारतातलं सर्वात मोठं उदाहरण मला आठवलं म्हणून सांगाल तुम्हाला. महाभारतातलं सर्वात मोठं उदाहरण आहे, अर्जुनाला श्रेष्ठ धनुर्धारी बनवण्यासाठी द्रोणाचार्यानं एका भिल्ल जमातीच्या पोराचा अंगठा घेतला होता. अर्जुनाला श्रेष्ठ झाले एकलव्याचा काय घेतला होता? डाव्या हाताचा अंगठा घेतला होता. मागणी कितकुशी आहे? आता ह्याची तुलना करा. हे अंगठा हे कापायला लावलं त्याला, हे केवढं आहे आपलं? मस्तक केवढं आहे? अंगठ्यापेक्षा 100 पट तरी मोठा आहे. मला सांगा, इथं उठून समजा आहे ना, माहित आहे की नाही समजा सांगा. द्रोणाचार्याला ज्यानं अंगठा एकलव्याचा कापला होता, मागून कापला होता, द्रोणाचार्याचं मुंडक कापलं की नाही? द्रोणाचार्य कशाने मेले? कशाने मेले? द्रोणाचार्याला कोण मारलं? धृष्टद्युम्नाने मारलं. ते बसलं होतं रथामध्ये आहे की नाही, तेव्हा जाऊन त्याचं मुंडक कापलं. धृष्टद्युम्न कोण होतं माहिती आहे का? द्रौपदीचा भाऊ, पांचालेश्वराचा मुलगा, 95 वर्षाचा मुलगा, आणि त्यानं मुंडक कापलं. हे सिद्धांत आहे जगामधला. तुम्ही दुसऱ्याचं 1 रुपया घ्या, तुमचे 100 रुपये कुठे जातील पता लागत नाही. आणि परिस्थितीला कायाला अनुरूप तुम्ही दुसऱ्याला 1 रुपया दान करा. नुसता रुपयाच नका हो, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. चांगल्या ठिकाणी थोडं द्या, त्याचे 1000 लाख पटीने भगवंत कधी पुरेल की. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. मला सांगा, एकदा नाही, दोनदा तीनदा झाले. अहो, ज्यावेळेस महर्षी दुर्वासा रात्रीला जेवायला आले त्यावेळेस काहीच नव्हतं भुगुण्यामध्ये. 1 तुळशी पत्र भगवंताला दिले. मधलं काय, त्या भाजी मधलं 1 पान देवाला दिलं. हे असे कितीतरी प्रसंग आहेत. तुकाराम महाराज माहित या समजा गोष्टीमध्ये उगा लवाजमा, मी हे करतो, मी ते करतो, अशामध्ये काही करू नका. आपल्या जीवनामध्ये सत्य गोष्टीला धारा द्या, सत्य कर्माला सहाय्य व्हा. गावामध्ये सत्ता आहे. तरुण मला आवडलं हे काही तरुण काही गावामध्ये महाराज, भरत महाराज, काही गावामध्ये मी बऱ्याच गावात कीर्तन केल्यावर तरुण मुलीच खूप दिसायच्या बघा. होता काल परवा त्या मंदूरला गेलो, त्या मंदूरला गेलो की मुली दिसल्या. मी म्हणलं का गावात काय समजा पोरीच आहेत की काय? पोरं कुठं गेले? ते तिथलं सांगलं पोरं बाहेर बसलेत. म्हणलं बाहेरच बसणार आहेत त्या. नका बा, आपली संस्कृती आहे. 7 दिवस आपल्या गावात सत्ता आहे. असे महात्मे तुमच्या गावात 7-7 दिवस राहिलेत. गायनाचारी न भेटणारे तुमच्या गावात आहेत. आपण 7 दिवस त्याच्या धर्मामान राहिलं पाहिजे. मुली असू द्या, मुलं असू द्या, गावाच्या संस्कारामध्ये, संस्कृतीमध्ये उत्तम प्रकारे गावाची सजावट आणि गावाचं नाव लौकिक जर व्हायचं असेल तर तरुण तरुणींनी ह्या मोठ्या नामयज्ञामध्ये सहभाग घेतलाच पाहिजे. तरुणा भाग्यवंत, तरुणा भाग्यवंत, तरुणा भाग्यवंत,
समर्पण आयोजन ऐकण्याकडे बारकाईने लक्ष लावावे. महाराज काय बोलायला ह्याच्याकडे जर लक्ष नसेल तर तुम्हाला प्रमाण कसंच सुचत नाही, कसं सुचत नाही. आणि लक्ष लावा तुम्ही, बरोबर सुचते. खूप सुंदर. मला सांगा, अहो तरुण तरुण मग नटायचंय कुठं? लग्नात. काय त्या लग्नामध्ये काही लग्न आम्ही आता लग्न लावायला आम्ही सांगतो की आपल्या परिसरामध्ये काही लग्नामध्ये मुहूर्त चुकून जाते. एका लग्नामध्ये मुहूर्त चुकलं म्हणलं नवरी कुठे गेली म्हणजे ब्युटी पार्लरला. कयाला ते फेद काढला. किती सजाव सजाव अशातला भाग नाही. मग सजलं पाहिजे कुठं? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. हरी कीर्तन काय माणसं नटाले तर डीजे पुढे नाचाले तर तिथं दारू पिऊन पडाले. इथं काय लाज यायची? ही संस्कृतीनं घालून दिलेला मोठा ठेवा आहे. काय लय मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. आपल्या गावामध्ये आनंद कसा तयार होईल हे बघा समजा. आदरणीय नारायण महाराजांनी आपलं आयुष्य लोकांसाठी खर्च केलंय. प्रत्येक गावात तरुण तरुणीसाठी ते हनुमान चालीसा, मंगळवार शनिवार मोठे मंडप, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम. काल परवा किनवटला झालेला, गेल्या महिन्यात झालेला कार्यक्रम 16 तारखेचा बघला असं. त्या महिला 6000 महिला एका ठिकाणी जमल्यात. कोणी सांगलं ते येईना. घरची बायकोला लवकर जर बोलत येत नाही. मला सांगा तुम्ही तेवढ्या महात्म्याच्या विचारानं प्रेरित होऊन एवढ्या महिला आल्या. आणि हे प्रत्येक गावामध्ये चालू झालं पाहिजे, झालंच पाहिजे. तर आपण आपल्या हरिनाम सप्ताहाची ही मोहीम चांगल्या पद्धतीनं रवलो. आणि तुकाराम महाराजाचं म्हणणं आहे, लई काही करत बसू नका, चांगल्या कर्माला साथ करा. तुका म्हणे सत्य कर्म भावे चाले. तुका म्हणे आवाज द्या. जन धर्मात
भावेता नावडे जनधन मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, सुर बने हमारा, सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर बादलों का रूप लेके घर से हटके हटके मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, आतलिया भयं नावडे जनधन आचडिया भयनका जाणे विषय तो त्यांचा झाला नाही नावळे जनधन माता यथामती यथावकाश हनुमंतरायाच्या कृपेनं महाराजांच्या कृपेनं ही सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. झालेल्या सेवेचा कार्यभार महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली